नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन की आशा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटकदार चटपटीत अशी पोपटी मिरचीची भाजी। आपण आता रेसिपी बघूया। यासाठी आपल्याला लागणार आहेत पोपटी मिरच्या, ज्या फोटोमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे मोठ्या पोपटी रंगाच्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यानंतर लागणार आहे आपल्याला 2 मीडियम साइज कापलेले कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण घेऊयात गूळ, भिजवलेली चिंच, काळे तीळ, हळद, मोहरी, मीठ आणि धना जिरा पावडर। आपल्याला पोपटी मिरच्या उभ्या कापून उकळून घ्यायच्या आहेत किंवा वाफवून घ्यायच्या आहेत, पण लक्षात ठेवा त्याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती कमी तिखट होईल। आता आपण चालू करूया आपली रेसिपी। एका कढईत तेल घेऊयात, त्यात टाकूया अर्धा ते पाऊण चमचा मोहरी। मोहरी छान पद्धतीने तडकून घ्या, म्हणजे फोडणी खमंग बसेल। त्यात आपण टाकूया तीळ 1 ते 1.5 चमचा। तीळ चांगली तडकल्यानंतर आपण त्यात टाकूया उभा चिरलेला कांदा। कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा कांदा खूप शिजवायचा नाहीये, तो सेमी ट्रान्सपरंट झाला की आपल्याला पुढची रेसिपी चालू करायची आहे। आता यात आपण घालूया चवीप्रमाणे हिंग ऑप्शनल आहे, पण हिंगानी चव फार सुंदर येते। आपण टाकूया याच्यात अर्धा चमचा हळद, छान पद्धतीने परतवून घ्या सर्व मसाले। यात टाकूया आपण अर्धा चमचा धना जिरा पावडर। धना जिरा पावडर पूर्णपणे परतवून घ्या, म्हणजे तिची चव खूप सुंदर येते। यात टाकूया आपण आता चवीप्रमाणे मीठ, मीठ प्रॉपर मिक्स करून घेतल्यावर गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवा। आता आपण ज्या उकळून मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण या मसाल्यामध्ये चांगल्या फ्राय करून घेऊया। या मिरच्या आपण अगोदरच उकळून घेतल्या असल्यामुळे या शिजवण्यासाठी आपल्याला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही आहे। मिरच्या थोड्या हलक्या परतल्या गेल्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे गूळ टाकूया। यात तुम्ही साखरही टाकू शकता, पण गुळाची चव खूप छान येते। गूळ प्रॉपर मिक्स करून घ्या। आता यात थोडी आपण जी भिजवलेली चिंच आहे ती घालूया। चिंचेऐवजी तुम्ही लिंबूही पिळू शकता। कमीत कमी अर्धा ते पाऊण लिंबू तुम्ही पिळावा, त्याप्रमाणे एक मस्त आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत चव या रेसिपीला येते। आता 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्या। एकदा परत पूर्ण मिक्स करून आपली रेसिपी आहे तयार। आता एका बाउलमध्ये काढा आणि गरमागरम तुम्ही सर्व करू शकता। तुम्ही वरण भात, भाकरी याबरोबर तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी तांदूळ आणि ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुमची ही रेसिपी कशी झाली आहे, आणि आमचे चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करा अजून अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी। धन्यवाद।